राक्षस विद्युतकेशीचा पुत्र सुकेश, हा सुकेश पार्वतीच्या आशीर्वादाने पटापटा वाढला आणि त्या वाढल्यानंतर त्याच्या विवाहाची वेळ आली. या विवाहाच्या प्रसंगात विश्वावसू नावाच्या गंधर्वाने त्याला आपली देववती नावाची कन्या दिली आणि त्या देववतीसोबत या सुकेशाचा विवाह झाला. दोघांचा संसारही सुखाने फुलू लागला आणि या संसाराच्या वेलीवरती 3 पुत्र जन्माला आले. एक माल्यवान, दुसरा सुमाली आणि तिसरा माली. माल्यवान, सुमाली आणि माली यांचा जन्म झाल्यानंतर परत एकदा पार्वतीच्या आशीर्वादाने ही मोठी झाली आणि मोठं झाल्यानंतर यांना असं वाटू लागलं की या पृथ्वी तलावरती जे काही मिळतं ती ईश्वराची, ब्रह्मदेवाची तपश्चर्या केल्यानंतर मिळतं. आपल्याला बलवान व्हायचं आहे, आपल्याला अजेय व्हायचं आहे, अजिंक्य व्हायचं आहे आणि या सृष्टीवरती राज्य करायचं आहे असा विचार या तिघांच्या मनामध्ये आला. अकाली वाढलेली लेकरं असा विचार करू शकतात आणि हाच विचार या तिघांनी मिळून केलेला आहे. ते ब्रह्मदेवाच्या तपश्चर्येसाठी गेलेले आहेत. मध्ये थोडा ब्रेक घेतो. ब्रेक यासाठी घेतो की मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला, एक गंमत सांगायची आहे. आता ही सगळी कथा रामचंद्रांच्या दरबारात सगळे ऋषी सांगतायत हे लक्षात ठेवा. पहिल्यांदा म्हणजे मी तुम्हाला सांगत नाहीये. रामचंद्रांच्या रामदरबारामध्ये आलेले ऋषी रामाला इंद्रजितासंबंधीची हकीकत सांगतायत हे लक्षात ठेवा. आणि इंद्रजितापर्यंतच्या प्रसंगात काय काय घडतंय ते लक्षात ठेवा. बळ हवंय, शक्ती हवी आहे, तपश्चर्या करून अजेय व्हायचं आहे, निर्भय व्हायचं आहे, मृत्यूवर विजय मिळवायचा आहे. तपश्चर्या देवाचीच केली पाहिजे. राक्षसांनाही शक्ती मिळवताना, बळ मिळवताना देवाचीच तपश्चर्या करावी लागते. रावणाला मिळालेलं वरदान हे महादेवाकडूनच मिळालेलं होतं. इंद्रजिताला मिळालेले वरदान, त्याला मिळालेली शक्ती ही देवाची तपश्चर्या करूनच मिळालेली होती. रामाच्या आईच्या वडिलांना मिळालेलं वरदान हे ब्रह्मदेवाची तपश्चर्या करूनच मिळालेलं होतं. त्याच्या वडिलाला सुकेशाला मिळालेलं वरदान हे महादेवाची तपश्चर्या करूनच मिळालेलं होतं. त्याच्या आधी सुद्धा अशीच देवाची तपश्चर्या करूनच मिळालेले वरदान आहे. देवाचं आपलं सोपं गणित आहे. देवाचा देवघेवीचा व्यवहारही खूप सोपा आहे. भक्ती द्या, कृपा घ्या. गिव्ह अँड टेक. अगदी हे सत्र दीर्घकाळापासून सुरू आहे, दीर्घकाळापर्यंत चालू आहे. ते पाप योनीही हो तुका, श्रुताधिनव तुका, परिमासे तुंकिता तुंका तुटी नाही. तो प्रल्हाद उगामदसाठी, घेता भोहे सदा किरीटी, काजे मिया द्यावे ते गोठी ते याची जोडे. प्रल्हाद जरी भक्तियुक्त अंतःकरणाने तपश्चर्या करणार असेल तर त्याला हवं ते देण्याची जबाबदारी, कर्तव्य माझं आहे असं भगवान विष्णू म्हणतात. तपश्चर्या करा, ते घ्या, हवं ते घ्या. देव हवं ते देतो. वापरायचंय कसं याची अक्कल तुम्हाला असली पाहिजे. देवाने दिलेल्या गोष्टी जनकल्याणासाठी वापरायच्या आहेत की जगाला नुकसान देण्यासाठी वापरायच्या आहेत हे ठरविण्याचा विवेक तुमच्याकडे असला पाहिजे. म्हणून नुसती भक्ती करून आशीर्वाद घेऊन जमत नाही. विवेक असला पाहिजे. जो या विवेकाचा वापर करत नाही शक्ती घेताना त्याला देव ठेवत नाही.
रावणानं विवेकाचा वापर सोडला, त्याला मारायसाठी व्यवस्था केली. हिरण्यकशिपुने विवेकाचा वापर सोडला, त्याला मारायची व्यवस्था केली. हा विवेक काय आहे? भगवान श्रीकृष्णाने फार उत्तम पद्धतीनं सांगून ठेवलाय. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल, तेव्हा तेव्हा मी जन्म घेईन पुन्हा पुन्हा. देव सुद्धा म्हणतो, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. संभवामी युगे युगे. देवा भाऊ म्हणाले, तेच देव म्हणतात, संभवामी युगे युगे. धर्माला ग्लानी येणे म्हणजे या विवेकाला संपणे. ताकदताल हे देवाचा सर्व सर्व धोरण आहे. भक्तियुक्त अंतःकरणाने देवाला काहीही अर्पण करा, तो तुम्हाला काहीही देईल. सोपं गणित आहे. देवानं दिलेल्या गोष्टीचा वापर कसा करायचा आहे याचा विवेक मात्र तुमच्याकडे असला पाहिजे. ज्याच्याकडं विवेकाचं भांड नाही, त्याच्याकडं कृपा टिकून राहत नाही. मग त्यालाच मारण्यासाठी, त्यालाच संपविण्यासाठी देवाला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं. त्यामुळं देवानं कृपा का करावी, या राक्षसांना मोठं का करावं, ह्या असल्या बंपक गोष्टी विचारू नका. देव भक्ती केली की फळ देतो. काय पाहिजे? घेऊन टाक. वापरायचं कसं याची अक्कल तुला पाहिजे. आणि वापरायचं कसं याची अक्कल म्हणजे धर्म आहे. धारयति इति धर्माः. धर्म माझी जीवन पद्धती आहे. मला जगण्याचा अधिकार आहे. त्यात जसा मला जगण्याचा अधिकार आहे, तसे या पृथ्वी तलावर मला जगण्याचा अधिकार आहे म्हणणारे अब्जावधी आहेत. जगण्याचा आणि जगू देण्याचा, जगण्याचा अधिकार आणि जगू देण्याचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. नाही पार पाडाल तर धर्म शिक्षा देतो. धर्म म्हणजे नियम, नियम म्हणजे कायदा, कायदा म्हणजे संविधान. आता सुद्धा संविधान 302चा गुन्हा दाखल करून तुम्हाला फासावर लटकवतो. तेच काम आहे संभवामी युगे युगेवाला. धर्म काय आहे हे समजावं यासाठी हा ब्रेक घेतला. माल्यवान, सुमाली आणि माली यांनी ब्रह्मदेवांची तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेव प्रसन्न झालेत. माल्यवान, सुमाली, मालींना ब्रह्मदेवाला वरदान मागितलंय, देवा आम्हाला अजेय करा, आम्हाला अजिंक्य करा, शत्रूला भय वाटलं पाहिजे अशी व्यवस्था करा, आम्ही युद्धामध्ये कधीही पराभूत होणार नाही असा वर द्या, सर्व शक्तिमान करा. अमरत्व नाही मागितलं. ब्रह्मदेवाने त्यांना तथास्तु म्हटलं. अजेय व्हाल, अजिंक्य व्हाल, मरणाचं भय असणार नाही. अमर म्हणजे काय? मरणाचं भय असणार नाही, असे व्हाल असं सांगितलं. आणि ब्रह्मदेवाला या तिघांनी विनंती केली. म्हणाले, देवा आम्हाला सुरक्षित पण राहता आलं पाहिजे, त्यासाठी एका नगराची व्यवस्था करून द्या. तेव्हा ब्रह्मदेवानी जे नगर त्यांना सुचवलंय ते कोणतं ते बघूया पुढच्या भागात. आणि मग रामचंद्रांची जी शंका आहे, आधी होते का हे नगर तर आधीपासून वसलेलं आहे, या शंकेचं उत्तर सुद्धा त्याच भागात मिळेल. सियावर रामचंद्र की जय.